मैदा किंवा गव्हाच्या पिठाचे आपण नेहमी मोमोज खात असतो, पण आज आपण तांदूळाच्या पिठापासून अगदी परफेक्ट असे मोमोज कसे बनवायचं ते बघणार आहोत. सर्वप्रथम आपण अगदी थोडंसं तेलामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची छान परतली. त्यानंतर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा देखील परतून घ्यायचा. आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या, त्यामध्ये काळे मिरे आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून छान मऊसूत होईपर्यंत सारण हे तयार करून घ्यायचं. साईडला लगेच तांदूळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि गरम पाण्यामध्ये ह्या पद्धतीने छान मऊसूत आपण कणिक हे मळून घ्यायचं. अगदी आवडीनुसार आपण लहान मोठा गोळा घेऊन आता आपण ह्या पद्धतीने याची पारीही तयार करून घ्यायची. त्यामध्ये आवडीनुसार आपण लगेचच सारण हे भरून घ्यायचं. सारण भरून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित हळूवार या पद्धतीने छान गोळा हा बंद करून लगेचच भिजलेले तांदूळ अशा पद्धतीने त्याला लावून लगेच साईडला स्टीम करून बघू शकाल अगदी परफेक्ट चविष्ट असे आपले मोमोज